तर श्री भगवान पुरुषोत्तमांचे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला आज जे जुनं मंदिर आहे, ज्याचा जीर्णोद्धार चालू आहे, त्या मंदिराचा परिसर दाखवते का कुठपर्यंत आलं आहे. तत्पूर्वी आपण काय करूयात, आधी जी आपली दक्षिण गंगा आहे त्या गोदावरी मातेचे दर्शन घेऊयात. ज्यावेळेस पुरुषोत्तमांनी शरयू राक्षसाचा वध केला होता, त्यावेळेस त्यांचे जे चक्र होते ते या नदीच्या पात्रामध्ये धुतले होते. त्यामुळे या ठिकाणाला चक्रतीर्थ या नावाने ओळखले जाते. त्यामुळे जे भक्त भाविक आहे ते या तीर्थामध्ये सर्वप्रथम स्नान करतात आणि त्यानंतरच भगवान पुरुषोत्तमांचे दर्शन घेतात. त्यासोबत तुम्हाला आता मी या मंदिराचा परिसर दाखवते. तर ज्यावेळेस आपण गोदावरी मातेत स्नान करणार आहे त्यावेळेस तुम्हाला जर पलीकडे जायचं असेल तर बोटीची देखील व्यवस्था आहे किंवा तुम्ही अलीकडे देखील स्नान करू शकतात. आता तुम्ही पाहता हा परिसर आहे, भव्य दिव्य असा खूप मोठा परिसर आहे मंदिराचा आणि सर्व ठिकाणी तुम्हाला फक्त दगडी शिळाच दिसतील, कारण की हे मंदिराचं जे काम आहे हे पूर्ण दगडी शिळेमध्ये चालू आहे. त्याचप्रमाणे ज्या मंदिराच्या जुन्या शिळा आहेत त्या देखील वापरल्या जातात. आमचं गाव अगदी ह्या गावापासून 6 किलोमीटरवर आहे, पुरुषोत्तमपुरी गावापासून. तर आम्ही ज्यावेळेस ह्या मंदिराचं शिळा उतरवत होत्या त्यावेळेस देखील आलो होतो. त्यावेळेस पाहिलं होतं ही प्रत्येक शिळ उतरवताना ना त्यावर नंबर आणि अँगल टाकून उतरवत होते, जेणेकरून त्या पुन्हा वापरण्यासाठी कामं येतील. त्यामुळे आणि त्यांनी त्या अगदी वापरलेल्या पण आहेत, मी तुम्हाला पुढे दाखवते. तर हे आहे जुनं पुरुषोत्तम महाराजांचं मंदिर. तुम्ही पाहू शकतात मंदिरातले जे खांब आहेत ते किती भव्य आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या मंदिराचा जो मेन गाभारा आहे त्याला काहीच केलेलं नाही, तो जसा होता तसाच ठेवलेला आहे, तो काही उतरवला नव्हता. ही सुंदर अशी कमान आहे मंदिराच्या आत जाताना आणि ही आत गेल्यानंतर सध्या मूर्ती दुसरीकडे ठेवलेली आहे, पण ही जे सिंहासन आहे ना ते जागेवरच आहे. जे भगवान पुरुषोत्तमांचे हे आसन आहे, तुम्ही पाहू शकतात खूप मोठे असे आहे आणि खूप भव्य दिव्य. डोळ्याला पाहिल्यानंतर खूप शांतता वाटते, समाधान वाटतं. हा मंदिराच्या आतला गाभारा आहे. थोडी तुम्हाला ज्या ठिकाणी असं नवीन दगड दिसतोय त्या ठिकाणी डागडूज केलेली आहे गाभाऱ्याची देखील. आता सध्या पुढच्या अधिक मासापर्यंत जवळपास ह्या मंदिराचं काम पूर्ण होऊन मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली असेल. त्यामुळे पुढच्या वर्षी इथपर्यंत दर्शनाला जाऊन देतात की नाही माहिती नाही, पण ह्या वर्षी अगदी शांततेत दर्शन होतं आहे, कारण की बरेचसे भाविक भक्त हे लांबून आलेले आहेत, त्यांना ही जागा माहितीच नाही. त्यामुळे या ठिकाणी दर्शनाला अगदी खूप कमी गर्दी आहे. जी जवळचे आहेत त्यांनाच माहिती आहे. तर हे तुम्ही डोळ्याने पाहू शकतात, हे त्यांचं भगवान पुरुषोत्तमांचे आसन आहे. जे खांब आहेत त्याच्यावरती खूप छान नक्षीकाम आहे आणि ह्या मंदिराच्या तुम्ही विटा पाहू शकतात. ह्या विटा आहेत ना फक्त एकावर एक ठेवल्यासारखं वाटतात, म्हणजे त्याच्यामध्ये आपण जसं पाहतो आपल्याकडे बांधकाम करताना मध्ये सिमेंट दिसतं त्यानंतर वीट दिसते, तसं नाही, ही फक्त विटावर वीट असल्यासारखं दिसतं. म्हणजे देवाची महिमा अपरंपार आहे, तसं खूप छान आहे. त्यानंतर बाजूलाच भक्त भाविकांसाठी असा सभा मंडप केलेला आहे. हा देखील भव्य दिव्य आहे, म्हणजे फिरायलाच खूप सारा वेळ लागतो. तर अजून याचं बरंचसं काम बाकी आहे. ज्यावेळेस काम होईल त्यावेळेस अगदी डोळे दिपून टाकतील असं हे काम असेल. आता सध्याच खूप छान वाटतं, म्हणजे या अशा गोष्टींना आपण बऱ्यापैकी पिक्चरमध्येच पाहिलेल्या असतात, पण ह्या आपल्याला डोळ्याला अगदी प्रत्यक्षात पाहायला मिळतात ते. त्यामुळे तुम्ही पुरुषोत्तमपुरी एकदा अवश्य जा. हे मंदिर 12ही महिने दर्शनासाठी मोकळे असते. हे बघा, तुम्हाला म्हटलं होतं ना प्रत्येक शिळेवर नंबर टाकलेला आहे आणि त्याच्यानुसार ती बसवलेले आहे. संपूर्ण शिळ्यांचं तसे म्हणजे कोणताही दगड त्यांनी वाया घातला नाही किंवा इथं जा तिथं नाही, अगदी खूप सिस्टमॅटिक असं काम चालू आहे. हे गणपतीचं मंदिर आहे, जी 4 फुटी गणपतीची मूर्ती आहे ती ह्या ठिकाणी होती. अजून काही दिवसांनी ती मूर्ती देखील इथं आणून बसवणार आहेत. सध्या
ह्या मंदिराचं सुद्धा काम चालू आहे. ह्या मंदिराचा पण गाभारा जो आहे त्या गाभाऱ्याला काहीच केलेलं नाही. बाकीचा जो भाग होता खराब झालेला तेवढाच थोड्याफार प्रमाणात डागडूस केला आणि बाहेरच्या बाजूच्या ज्या आहेत त्या शिळा मात्र उतरवल्या होत्या. आता त्याच बांधायचं काम चालू आहे. सोबतच इथे भरपूर अशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे. रहाट पाळणे वगैरे संपूर्ण आहे. त्यासोबत इथे मला असे शिवलिंग खूप छान वाटले म्हणून ही घेतली. त्यासोबत इथे तुम्ही नंदी पाहू शकतात. खूप मोठे नंदी होते, म्हणजे पाहिल्यानंतर पाहतच राहावं वाटत होते. असे सर्व प्रकारची व्यवस्था आहे यात्रेमध्ये, खाण्याची वगैरे खूप छान केलेलं आहे. त्यासोबत लाकडी वस्तू देखील विकायला आहेत. तर तुम्ही एकदा अवश्य पुरुषोत्तमपुरी या गावी जा. ह्या महिन्यात जरी जाणं नाही झालं तर पुन्हा केव्हा तरी जा. शक्यतो ह्या महिन्याचा महिमा आहे, पण तुम्ही नंतर गेला तरी देखील चालेल.